स्वामी समर्थ तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत आहे। 2-3 दिवसापूर्वी पोस्ट टाकलेली की कोणाचे चॅनल चेक करायचे आहेत त्यांनी कमेंट करा। त्याप्रमाणे त्यांच्या चॅनल चेक करत आहे। जे बाकीचे आहेत ज्यांचे YouTube चॅनल आहेत त्यांनी सुद्धा हा व्हिडिओ बघा, कारण ज्यावेळेला मी चॅनल चेक करते त्यावेळी काही गोष्टी सांगत असते त्या तुमच्या व्हिडिओमध्ये आहेत का ते बघा आणि त्याप्रमाणे चेंजेस करत जावा। ज्या ताईंना तुमच्या चॅनल बद्दल जे काही सांगणार आहे ना त्याप्रमाणे चेंजेस करा, किंवा काही चॅनल चालतील का नाही चालणार ते पण सांगणार आहे। प्लीज सगळ्यांनी व्यवस्थित व्हिडिओ ऐका। पहिला चॅनल आहे भक्ती ताई, तुमचा डिस्क्रिप्शन बॉक्स हे सगळं व्यवस्थित आहे। व्हिडिओ आता तुम्ही टाकायला म्हणजे 3 आठवड्यापूर्वी चॅनल चालू केलेला आहे, ठीक आहे ताई। फक्त एक सांगू का, तुम्ही लॉंग व्हिडिओ टाका किंवा शॉर्ट्स व्हिडिओ टाका, दोन्हीपैकी एकच कंटेंट निवडा, दोन्ही करू नका। जर आपल्याला लवकर सक्सेस व्हायचं असेल ना तर दोन्हीतला एकच कंटेंट निवडायचा आहे। सुरुवात व्यवस्थित आहे, फक्त व्यवस्थित व्हिडिओ टाका आणि डेली व्हिडिओ येऊ द्या तुमचे। आता नवीन आहे तुम्हाला लगेच जमणार नाही तर एक दिवस ऍड करून त्या व्हिडिओ येऊ द्या। यानंतर पुढचा चॅनल आहे नीता ताईंचा, ठीक आहे, त्यांचा एज्युकेशनवर चॅनल आहे। मला ताई तुम्हाला एक सांगायचंय, तुम्ही ठीक आहे व्हिडिओ टाकताय पण ताई तुम्ही फक्त ना म्हणजे तुमचा व्हॉइस दिला तर खूप छान होईल, कारण तुम्ही समजून सांगा की जे काही तुम्ही व्याकरण किंवा चालू घडामोडी असं म्हणजे शिकवताय ते प्लीज तुम्ही स्वतः समजून सांगितलं तर अजून व्हिडिओमध्ये खूप फरक पडेल आणि सबस्क्रायबर पण येतील। कारण तुम्ही फक्त ना म्हणजे व्हॉइस दिलेला नाही, फक्त बॅकग्राऊंड म्युझिक दिलंय। ताई ठीक आहे तुमचं आहे व्यवस्थित, पण ताई हे सुद्धा करा कारण गरज आहे। कारण मी एकच व्हिडिओ ओपन केला तर त्यात मला तुमचा व्हॉइस नाही वाटला म्हणून मी सांगत आहे। प्लीज व्हॉइस द्या आणि व्यवस्थित ना समजून सांगायचा प्रयत्न करा, कारण लहान मुलांना आपल्याला समजून सांगावंच लागतं, होईल मग सक्सेस तुमचा। यानंतर पुढचा चॅनल आहे स्टिच बाय जयश्री शिंदे ताई, मी तुमचा चॅनल याच्या आधी चेक केलेला आहे तरी सुद्धा तुम्ही कमेंट टाकलेली आहे, ठीक आहे। 2 महिन्यापूर्वी तुम्ही चॅनल खोललेला आहे आणि ताई चांगल्या व्ह्यूज आहेत, काही प्रॉब्लेम नाहीये। तुम्हाला असं वाटतं की व्ह्यूज नाहीये, थोड्याफार हे बघा कमी जास्त होतात पण काही व्हिडिओंना चांगल्या व्ह्यूज आलेले आहेत, त्यामुळे प्लीज असं काही समजू नका, होईल तुमचा चॅनल सक्सेस, नाही काही प्रॉब्लेम येणार। त्यानंतर पुढचा चॅनल आहे सरिताज व्लॉग ताई, तुमचे सबस्क्रायबर पण भरपूर आहेत आणि व्हिडिओ सुद्धा भरपूर आहेत, म्हणजे काय प्रॉब्लेम आहे तुमच्या चॅनलला ते काही समजलं नाही। पण मला असं कदाचित चॅनल बघून असं वाटतंय की तुमचा चॅनल मॉनिटाईज झालेला कदाचित नसावा, कारण बऱ्याच व्हिडिओंना व्ह्यूज कमी आहेत। आणि ताई सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ताई व्हिडिओमध्ये खूप म्हणजे खूप गॅप आहे, असं करून नाही चालत। कारण हे बघा तुम्ही 4थ्या महिन्यात 3च व्हिडिओ टाकलेत, 5व्या महिन्यात 4च व्हिडिओ टाकलेत, 3ऱ्या महिन्यात 2च टाकलेत, असं नाही ना चालत ताई। आणि तुम्ही शॉर्ट्स व्हिडिओ पण भरपूर टाकलेले आहेत ताई। शॉर्ट्स व्हिडिओमध्ये म्हणजे ठीक आहे, शॉर्ट्स व्हिडिओला तशा तुमच्या व्ह्यूज पण पाहिजेत ना। आणि मला असं वाटतंय ताई तुम्ही लाईव्ह खूप घेताय, ठीक आहे, तुम्हाला लाईव्हचा काही फायदा आहे का? तुम्हाला असं वाटतंय का तुमच्या चॅनलला लाईव्हचा फायदा आहे तर लाईव्ह घेत जावा, कारण लाईव्ह मध्ये ना आपल्या चॅनलला तसं पाहिलं तर काही फायदा होत नाहीये, व्हिडिओचा खूप फायदा असतो। ठीक आहे, तुमच्या चॅनलचा काही प्रॉब्लेम आहे तो ताई सांगा, कारण म्हणजे व्हिडिओ तर तुम्ही भरपूर टाकलेत आणि तुम्हाला सबस्क्रायबर पण चांगले आहेत। त्यानंतर पुढचा चॅनल येतो तनुज लाईफस्टाईल ताई, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमचा डिस्क्रिप्शन बॉक्स रिकामा आहे, ही तर पहिली चूक दिसली, त्यामुळे प्लीज डिस्क्रिप्शन बॉक्स व्यवस्थित करा। तुम्ही 4 महिन्यापूर्वी व्हिडिओ म्हणजे चॅनल खोललेला आहे ताई, असं म्हणजे मराठीत दिलं, तुम्ही मराठीत चॅनलचं टायटल दिलेलं नाही आणि याच्यामध्ये तर असं दिसतंय तुम्ही सॉन्ग वापरलेलं आहे ताई, त्यामुळे तुमचा चॅनल पुढे जाणार नाही आणि गेला तरी तुम्हाला रियूज कंटेंट येऊ शकतो। कारण तुम्ही असं म्हणजे मी ओपन नाही केलेलं पण बऱ्याच ठिकाणी तुमचं मला सॉन्ग दिसतंय, सॉन्ग लावून नाही ना चालत तरी यूज कंटेंट येतो, त्यामुळे प्लीज ताई काळजी घ्या। पण एक खरं सांगू का, तुमचा चॅनल चेक केल्यावर तर असं वाटतंय नाही ताई चॅनल सक्सेस येणार, प्लीज रागवू नका। पण तुम्हाला यायचंय ना व्हिडिओ म्हणजे व्यवस्थितच व्हिडिओ टाका, तुम्ही थोडी YouTube संदर्भात माहिती घ्या, डायरेक्ट असं करू नका ताई। त्यानंतर पुढचा चॅनल आहे श्रुती फॅशन डिझायनर
ताई ठीक आहे, तुम्ही 2 वर्षापूर्वी चॅनल खोललेला त्यावेळेला एक 2 मिनिटाचे व्हिडिओ टाकलेले, असं चालत नाही ताई. त्यानंतर तुम्ही बराच गॅप दिलेला आणि मला असं वाटतं आता तुम्ही परत व्हिडिओ टाकायला सुरुवात केलेली आहे. ताई एक सांगू का, आता तुम्ही व्हिडिओ टाकायला सुरुवात केली तर कंटिन्यू व्हिडिओ टाका प्लीज, गॅप घेऊ नका. कारण पहिला तुम्ही खूप गॅप घेतलेला आहे. 1 वर्षानंतर म्हणजे पहिले 1 वर्ष, 2 वर्षापूर्वी चॅनल खोलला, थोडेफार व्हिडिओ टाकले, त्यानंतर 1 वर्ष थोडेफार टाकले, त्यानंतर आता 2 महिन्यापासून तुम्ही व्हिडिओ टाकायला सुरुवात केले. हे बघा ताई, तुम्हाला म्हणजे बरीच गोष्टी म्हणजे छान आहे, तुमचं आरी वर्क आहे, बरंच काय काय आहे. तर ताई तुमच्याकडे कंटेंट चांगला आहे, तर प्लीज तुम्ही जरा व्यवस्थितच व्हिडिओ टाका आणि आता गॅप घेऊ नका. कारण एकदा गॅप घेतला की मग यूट्यूबमध्ये तुम्ही पुढे जाणार नाही. त्यामुळे प्लीज ताई व्यवस्थित काम करा. नंतरचा चॅनल येतो चारू जगताप. ताई नाही, कारण व्ह्यूज खूप कमी आहेत, लॉंग व्हिडिओ एकच टाकलाय, असं करून नाही ना चालत ताई प्लीज. कारण तुम्हाला तर माहित आहे व्हिडिओ आपला कंटेंट व्यवस्थित पाहिजे. असं पहिलं चालायचं, काहीही टाकलं तरी यूट्यूबला चालायचं, पण आता नाही. आता खूप कॉम्पिटिशन आहे आणि आपल्याला त्यात टिकून राहायचं आहे. त्यामुळे आपल्याला चॅनलचा कंटेंट व्यवस्थितच व्हिडिओचा दिला पाहिजे, लोक टिकून राहिले पाहिजेत. त्यामुळे प्लीज ताई तुम्ही चॅनलचा कंटेंट व्यवस्थित द्यायचा प्रयत्न करा. त्यानंतर पुढचा चॅनल येतो कोमल सराफ. ताई तुम्ही 1 वर्षापूर्वी चॅनल चालू केलेला आहे, पण ताई तुम्ही किती गॅप दिलाय. म्हणजे बघा, 1 वर्षापूर्वी चॅनल चालू केलेला, 2 व्हिडिओ टाकलेले, त्यानंतर 2 महिन्यांनी 1 व्हिडिओ टाकला, त्यानंतर असं नाही ना ताई करून चालत नाही. ताई प्लीज रागू नका, पण नाही चॅनलमध्ये म्हणजे तुमचा चॅनल व्यवस्थितच तुम्ही व्हिडिओ टाकलेले नाहीत किंवा तुम्ही जो कंटेंट घेतलाय ना तो व्यवस्थित नाहीये. प्लीज ताई असं करू नका. आणि कदाचित जर सॉन्ग वापरला असेल तर कॉपीराईट येऊ शकतो. आणि प्लीज तुम्ही यूट्यूबच्या बऱ्याच काही गोष्टी आहेत त्या पहिल्या शिकून घ्या आणि व्यवस्थितच चॅनलवर काम करा, तरच सक्सेस होणार. नाही तर ताई नाही होणार. कारण एकतर तुम्ही असं यूट्यूबमध्ये अजिबात चालत नाही, एवढा गॅप घेऊन चालत नाही. ज्यांनी गॅप घेतलाय ना त्यांचे चॅनल नाही सक्सेस होणार, मी आधीच सांगते. तर पुढच्या ताईंची कमेंट आहे कौशल्या गायकवाड. माझं चॅनल तू चेक केलं, छान वाटलं, पण मला हे माहिती नाहीये की 1 वर्षाचा सबस्क्रायबर आणि टाइम पूर्ण नाही झाला तर नवीन चॅनल काढावा लागतो का. नाही काढावा लागत. 1 वर्षाचा तुमचा नाही ना पूर्ण झाला तर दुसरं म्हणजे पुढं चालूच असतं ना वर्ष, तर दुसऱ्या वर्षात. पण मी एक सांगू का ताई, तुम्ही जर कंटेंट व्यवस्थित असला आणि व्हिडिओ तुमचे छान असले ना, 1 वर्षाच्या आत तुम्ही मॉनिटाईज चॅनल करून घ्याल. असं काही नाहीये, फक्त कंटेंट व्यवस्थित द्या. 1 दिवस हार्ड करून का होईना व्हिडिओ टाका. तुमचे व्हिडिओ इंटरेस्टिंग असू द्या, लोक तुमच्या व्हिडिओमध्ये टिकून राहिले पाहिजेत, आपोआप तुमचं वाढेल. नंतर पुढचा चॅनल आहे सुवर्ण घुमरे शेतकरी कन्या. 4 महिन्यापूर्वी तुम्ही व्हिडिओ म्हणजे चॅनल खोललेला आहे. ताई 2 आणि 3 मिनिटाचे नाहीत ना व्हिडिओ टाकून चालत, कमीत कमी 5 ते 7 मिनिटांचा व्हिडिओ येऊ द्या. आणि बऱ्याच ठिकाणी असं वाटतंय तुम्ही सॉन्ग वापरलेलं आहे. ताई प्लीज असं करू नका. जर सॉन्ग असेल किंवा आता तुम्ही न्यूज टाकलेले आहे, त्या न्यूज जर दुसऱ्यांच्या असतील तर तुम्हाला चॅनलला रियूज कंटेंट येऊ शकतो आणि तुमचा चॅनल पुढे जाणार नाही. त्यामुळे प्लीज ताई काळजी घ्या. जर तुम्ही आत्ता अजून तुम्हाला वेळ आहे, जर तुम्ही दुसऱ्याचा कंटेंट वापरला असेल तर ते व्हिडिओ आत्ताच म्हणजे प्रायव्हेट करून टाका. आणि जर सॉन्ग वापरलं असेल तर ते रिमूव्ह करा, कारण पुढे जाऊन तुम्हाला प्रॉब्लेम येऊ शकतो. आणि एवढं म्हणजे कमी मिनिटाचे व्हिडिओ नाही चालत आणि डेली काम करावं लागतं. त्यामुळे प्लीज ताई थोडंसं सिरियस व्हावं. बघा, यूट्यूबमध्ये यायचंय तर आपल्याला काहीतरी कमवायचंय तर तशी मेहनत सुद्धा करावी लागते. असं काही व्हिडिओ टाकून नाही ना चालत. त्यामुळे प्लीज ताई थोडंसं सिरियस व्हा. पुढचा चॅनल येतो गावाकडच्या कथा. ताई मला एक सांग, कोण ताई दादा ते काही माहिती नाहीये, पण मला एक सांगा, तुम्ही जे असे 1-2 मिनिटाचे 40 सेकंदाचे व्हिडिओ टाकलेत, असं नाही ना चालत. तुम्ही लॉंग व्हिडिओ किती मिनिटाचा टाकावा लागतो, कसा टाकायचा असतो, या सगळ्या गोष्टी प्लीज तुम्ही शिकून घ्या, नाही तुमचा चॅनल पुढे जाणार प्लीज. आणि कोणी रागवू नका, कारण हे बघा मी काही बेसिक गोष्टी बघितलेल्या असतात चॅनलच्या, ते सांगत असते आणि तुम्हाला मी काय हे व्यवस्थित सांगते का, तर तुमची मेहनत पुढे जाऊन वाया जायला नको, कारण ह्यामुळेच तर आपल्याला चॅनलला व्ह्यूज येत नाही. नंतर पुढचा चॅनल आहे बघा एज 28 स्टडी अँड डेली व्लॉग.
ताई मी तुम्हाला सांगितलेलं ना की पहिल्यांदा म्हणजे चॅनेलचं आपल्या नाव व्यवस्थित द्यायचं. तुम्ही तुमच्या चॅनेलचं नाव प्लीज व्यवस्थित द्या. तुम्ही 1 महिन्यापूर्वी चॅनेल चालू केलेलं आहे, ठीक आहे, पण ताई किती गॅप दिलाय, असं नाही ना करून चालत. खूप गॅप आहे ताई. ताई असं करून चालत नाही. आणि तुम्ही जे व्हिडिओ टाकलेत नाही ताई, तुम्हाला पण थोडीशी गरज आहे. प्लीज ताई, यूट्यूबचे बरेच नियम आहेत ते समजून घ्या आणि मगच यूट्यूबमध्ये या. घाई करू नका, कारण बऱ्याच गोष्टी माहीत नाहीत आणि असं नाही चालत की कोणताही व्हिडिओ घेतला आणि टाकला आणि चालला. ते पहिलं चालायचं, आता नाहीये. त्यामुळे प्लीज तुम्ही थोडी काळजी घ्या. हे बघा, मी या जर गोष्टी तुम्ही आत्ताच जर काळजी नाही ना घेतली तर तुम्हाला ह्या गोष्टी कोणी सांगणार नाही आणि तुम्ही पुढे पुढे टाकत राहणार आणि काही गोष्टी माहिती नसल्यामुळे पुढे जाऊन तुमचंच नुकसान आहे. एवढी केलेली मेहनत सगळी वाया जाणार. यानंतर पुढचा चॅनेल आहे स्वामी रंगोली आर्ट्स. 2 महिन्यापूर्वी चॅनेल चालू केलेला आहे, ठीक आहे ताई. तुम्हाला काही व्हिडिओंना चांगल्या व्ह्यूज आहेत, ठीक आहे. तुम्ही रांगोळी शिकवताय, चांगली गोष्ट आहे, व्ह्यूज पण आहेत. पण ताई गॅप भरपूर आहे. आणि मी एक सांगू का तुम्हाला, रांगोळीचे चॅनेल ठीक आहे, कधीतरी रांगोळी तुम्ही टाकू शकता, पण बाकीचं थोडंसं काही आर्ट्स संदर्भात जर गोष्टी तुम्हाला अजून चांगल्या येत असतील तर त्या शिकवा ताई. कारण फक्त एकच कंटेंट ठेवू नका. कारण रांगोळ्या टाकून टाकून तुम्ही किती टाकणार आहे, तुमचा कंटेंट तेवढाच चालला तरी पाहिजे ना. आणि रांगोळी तुम्हाला माहिती आहे आपण कधीतरी काढतो, त्यामुळे एवढ्या बघितल्या जात नाही. त्यामुळे प्लीज ताई थोडंसं तुम्ही कंटेंटवर लक्ष द्या. नंतर आता तुम्हाला सांगते रुची रंग 14. हे बघा, या ताईंना 12,000 सबस्क्रायबर आहेत. पण ताई दिसताना नाव बघा, तुमच्या चॅनलचं नाव बघा कसं टाकलंय आणि डिस्क्रिप्शन बॉक्स बघा. 1 वर्षापूर्वी काढलाय चॅनल. 54-58 सेकंदाचे व्हिडिओ. नाही ना ताई, तुमचा चॅनल नाही पुढे जाणार, कारण लगेच दिसतानाच दिसतंय. त्यामुळे तर व्ह्यूज कमी आहेत ना. तुमच्या चॅनलच्या सेटिंग बऱ्याच गोष्टी तुम्हाला ताई माहिती नाही, त्या तुम्ही डायरेक्ट व्हिडिओ टाकलेत. प्लीज ताई काळजी घ्या, तुमचा चॅनल नाही पुढे जाऊ शकत. नंतर पुढचा चॅनल आहे तो दीक्षिता आयरन. ठीक आहे ताई, तुम्ही आत्ता चॅनल खोललेला आहे, पण ताई प्लीज असं करू नका. व्यवस्थित चॅनलचा कंटेंट निवडा. आणि तुम्ही ठीक आहे शॉर्ट्स व्हिडिओ टाकताय, लॉंग व्हिडिओ टाकताय, दोन्हीतलं एकच चॉईस करा आणि व्हिडिओ टाका प्लीज ताई. आणि तुम्ही दुसऱ्याचं प्लीज कंटेंट वापरू नका, कारण काही ठिकाणी असे फोटो दिसताना दिसतायत. जेवढं होता होईल तेवढं ताई स्वतःचं वापरा. जर तुम्ही दुसऱ्याचं काही आणि गुगलवरून जरी फोटो ॲड करत असला तरी त्यांना तुम्हाला कॉपीराईट येऊ शकतो. त्यामुळे प्लीज ताई काळजी घ्या. नंतर पुढचा चॅनल येतो हाऊस वाईफ क्रिएशन. ताई चॅनलचा डिस्क्रिप्शन बॉक्स काय तुमच्या चॅनलची माहिती ती सांगणं गरजेचं आहे ना. ठीक आहे, 1 वर्षापूर्वी चॅनल खोललेलं आहे तुम्ही आणि बऱ्याच म्हणजे रेसिपीच्या संदर्भात तुमचा चॅनल आहे. पण ताई प्लीज तुम्ही थोडंसं मेहनत करण्याची गरज आहे ताई. आणि ताई मध्यंतरी तुम्ही बराच गॅप दिलेला आहे. नाही, बराच गॅप आहे प्रत्येक व्हिडिओत, कारण 7 महिन्यात 2च टाकलेत, 9व्या महिन्यात 3च टाकलेत, 10व्या असं नाही ना ताई. त्यामुळेच तर तुमचा चॅनल पुढे गेला नाही. प्लीज ताई गरज आहे डेली व्हिडिओ किंवा 1 दिवस आड करून तरी व्हिडिओ टाकण्याची. त्यामुळे बघा, ज्या वेळेला तुम्हाला व्ह्यूज येत होत्या त्यावेळी तुम्ही व्हिडिओ टाकले नाहीत. आणि ताई प्लीज तुम्ही डेली व्हिडिओ टाका किंवा 1 दिवस आड करून. खरंच गरज आहे, कारण ज्या वेळेला तुम्हाला व्ह्यूज येत होत्या त्यावेळी तुम्ही व्हिडिओ टाकले नाहीत आणि आता व्ह्यूज कमी झालेत आणि व्हिडिओ टाकताय. मग हे असं आहे ना, ज्या वेळेला काम करायचं त्यावेळी तुम्ही काम करत नाही. मग प्लीज ताईंनो रागवू नका, पण ही रियालिटी आहे. एवढ्या लवकर म्हणजे सहजासहजी आपल्याला सक्सेस नाही मिळत. त्यामुळे प्लीज काळजी घ्या. चॅनल आहे भाग्यश्री पाटील. ठीक आहे ताई, तुम्ही 1 वर्षापूर्वी चॅनल खोललेला आहे, पण 10 सेकंद 1.5 मिनिट असं नाही ना ताई चालत. सॉरी ताई, तुमचा पण चॅनल नाही पुढे जाणार, कारण तो असं अजिबात चॅनल संदर्भात मी बऱ्याच गोष्टी सांगितल्यात. प्लीज तुम्ही माझे व्हिडिओ बघता ना तुम्ही सगळ्यांनी, मग मी बऱ्याच गोष्टी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहेत. त्यानुसार तुम्ही प्लीज चॅनल करा, तरच तुमचे चॅनल पुढे जाणार, नाही तर तुमचे चॅनल पुढे जाणार नाहीत. आहे कोको द लॅबरडर.
ठीक आहे, तुम्ही चॅनल 9 महिन्यापूर्वी खोललेला आहे, पण नाही चॅनल चालणार, कारण 1 आणि 2 मिनिटाचे व्हिडिओ नाहीच चालत. लॉंग व्हिडिओ किती जणांनी तीच चुकी केल्या. प्लीज तुम्ही यूट्यूबच्या संदर्भात बऱ्याच गोष्टी तुम्ही शिकून घ्या. तुम्हाला सुद्धा गरज आहे, कारण तुमचा चॅनल नाही सक्सेस होणार. यानंतर पुढचा चॅनल आहे अविरात राजे बिराडर. मला एक सांगा, तुम्ही 3 महिन्यापूर्वी चॅनल खोललेला आहे, ठीक आहे, म्हणजे काही गोष्टी तुम्ही सांगताय, म्हणजे बऱ्याच न्यूज हे दाखवलेलं आहे. प्लीज ते तुम्ही दुसऱ्याचं कॉपी केलेलं नाहीये ना, प्लीज चेक करा, नाहीतर तुमच्या म्हणजे चॅनलला रियूज कंटेंट येऊ शकतो. जे काही आहे ते तुमच्या स्वतःचं आहे का ते प्लीज चेक करा. हा जो कोणाचा चॅनल आहे तो, जर तुम्ही दुसऱ्याचं वापरत असाल, गुगलवरून कॉपी करून घेत असाल ना, तरी तुमच्या चॅनलला रियूज कंटेंट येऊ शकतो. त्यामुळे प्लीज काळजी घ्या. यानंतर एका दादांची कमेंट बऱ्याच वेळेला आलेली होती आणि यांची नेहमी आपल्या व्हिडिओंना कमेंट असते. संतोष लांडे असे करून आहेत दादा. ठीक आहे दादा, तुम्ही 4 महिन्यापूर्वी चॅनल खोललेलं आहे. पहिले जे व्हिडिओ टाकलेले आहेत ना ते खूप कमी मिनिटाचे आहेत. ठीक आहे, तुम्ही आत्ता म्हणजे व्हिडिओ चांगले टाकायला सुरुवात केलेली आहे. कमीत कमी 7 ते 8 मिनिटाचे व्हिडिओ पाहिजेत. ठीक आहे, आणि व्ह्यूज पण तुम्हाला येतील. फक्त छान आहे, काही नाही प्रॉब्लेम येणार. फक्त ना व्यवस्थित काम करायचा प्रयत्न करा. होईल सक्सेस चॅनल, नाही काही प्रॉब्लेम येणार. फक्त दुसऱ्याचा कंटेंट वापरू नका, कारण बऱ्याच अशा गोष्टी आहेत ज्या लोकांना माहिती नाही. तुम्ही सुरुवात केलेली आहे तर ठीक आहे, होईल सक्सेस, नाही काही प्रॉब्लेम येणार. फक्त ना थोडी काळजी घ्या, कारण आपल्या चॅनलला रियूज कंटेंट आला नाही पाहिजे. हे बघा, आत्ता म्हणजे फक्त या व्हिडिओमध्ये मी अर्धे चॅनल चेक केलेले आहेत, कारण व्हिडिओ खूप लॉंग होतोय. राहिलेले अर्धे व्हिडिओचं चेकिंग राहिलेल्या अर्ध्या चॅनलचं चेकिंग पुढच्या व्हिडिओमध्ये येणार आहे, कारण इथे काम चालू आहे, त्याचा आवाज खूप येणार आणि आपलं व्यवस्थित चॅनल चेकिंग होणार नाही. प्लीज समजून घ्या. मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाकीच्यांचे चॅनल चेक करून सांगते.